नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज चॅनल. आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्या नागरी वस्तीचे पुणे महानगरपालिकेमध्ये होणारे विलिनीकरणास सकल मराठा समाज व नागरिकांचा विरोध. लवकरच पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्या नागरी वस्तीचे पुणे महानगरपालिकेमध्ये विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे काही स्थानिक प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्या वतीने पुणे शहर शिवसेना ठाकरे गट अध्यक्ष माननीय संजय मोरे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या प्रसंगी पुणे कॅन्टोन्मेंट जर पुणे महानगरपालिकेमध्ये विलिनीकरण झाले तर मोठ्या समस्या उद्भवणार आहेत. निवेदन देताना उपस्थित मराठा समाज बंधू व नागरिक कुमार शिंदे, विजय महाडिक, निखिल टेकवडे, राजेंद्र मस्के, शिवाजी शिंदे, ऋषिकेश पवार, योगेश होळकर, प्रशांत केंचलवार, प्रदीप परदेशी, राजू नायडू, शंकर सुर्वे, कपूर पिल्ले, बबन भोसले, राजाभाऊ चव्हाण यांनी सदरील अडचणींची खंत व्यक्त केली. ऐतिहासिक ठाणे मारुती कॅम्प पुणे येथे हे निवेदन देण्यात आले. ठाणे मारुती मंदिराचा खूप जुना इतिहास आहे. अनेक धोरणात्मक सामाजिक निर्णय याच ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. पुणे महानगरपालिकेत विलीन झाल्यानंतर येणाऱ्या समस्या व इतिहास पुढील प्रमाणे असणार आहे. पहिली समस्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून सैनिकांच्या राहुट्या छावण्या असलेला भाग कालांतराने पुणे कॅन्टोन्मेंट म्हणून विकसित झालेला आहे. त्याची वेगळी अशी ओळख व महत्त्व आहे. थोड्याच कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये कॅन्टोन्मेंटच्या नागरी भागाचे विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या गोरगरीब व कष्टकरी नागरिकांचे प्रश्न व समस्या कशा सुटणार? सांगायचे झाले तर गेली अनेक वर्षापासून रस्त्यावर प्रामाणिकपणे धंदा करणारे स्थानिक छोटे हातगाडी व्यावसायिक त्यांना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डने कधीच परवाना दिलेला नाही, परंतु 100 वेळा कारवाई केली. जुने वाडे घरे पडलेली अनेक कुटुंबीय कॅन्टोन्मेंट जागेवर घरे बांधून 50 वर्षापासून राहत आहेत. ही बांधलेली घरे, शौचालये, शाळा महानगरपालिका तोडणार का? कष्टकरी धोबी बांधव व गवळी समाज यांच्या व्यवसायांचे काय होणार? दुकानदारांच्या परवानांचे विक्रीकरण होत नाही, मालमत्तेचे हस्तांतर होत नाही, असे अनेक प्रश्न कसे सोडविले जाणार? पुणे कॅन्टोन्मेंट विभागाचे लवकरच नजीकच्या महापालिकेमध्ये विलिनीकरण होणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारने काही हालचाली सुरू केल्या. त्या पद्धतीचा पत्रव्यवहार देखील संरक्षण विभागाच्या वतीने करण्यात आला आणि हे विलिनीकरण व्हावं असं मत सर्वप्रथम तत्कालीन त्यावेळचे संरक्षण मंत्री आदरणीय नेते शरद पवार यांनी हा विषय विलिनीकरणाचा मांडला आणि त्यानुसार नजीकच्या काळातच लवकर कॅन्टोन्मेंट बोर्डाचं विलिनीकरण महापालिकेत होणार आहे. आणि या विलिनीकरणामुळं कॅन्टोन्मेंट भागातल्या रहिवाशांच्या काही समस्या व काय प्रश्न व काय अडचणी निर्माण होतील याबद्दल पुणे कॅन्टोन्मेंट भागातील सकल मराठा समाजाच्या वतीनं विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जे गोरगरीब कष्टकरी हातगाडी व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकांना अद्याप कधी लायसन भेटलेलं नाही, स्थिर हातगाडी परवाना भेटलेला नाही. त्या हातगाडी व्यवसायवाल्यांना परवाना भेटावा. त्याचबरोबर ज्यांची घरं अतिशय छोटी आहेत त्यांना शौचालयाची अतिशय अडचण आहे. त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून छोटंसं शौचालय, मोरी वगैरे बांधलेले ते तोडल्या जाणार का? गवळी बांधव आहेत, आपले कष्टकरी धोबी बांधव आहेत, ह्या बांधवांचे गवळी गोट्याचे प्रश्न असो किंवा धोबी बांधवांचे प्रश्न असो हे कसे सुटल्या जाणार याकडं लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांना हे निवेदन सादर केलं. ह्याचा हेतू हाच की भविष्यात महापालिका आयुक्त असतील किंवा पुण्याचे माननीय कलेक्टर असतील यांच्या माध्यमातून हे कॅन्टोन्मेंट वासियांचे स्थानिक प्रश्न सुटले जावे ह्याकरिता आज सकाळीच आमच्या सर्व सहकारी मित्रांनी या ठिकाणी येऊन हे निवेदन माननीय शहर प्रमुखांना सादर केलेले आहे. आणि आम्हाला आशा आहे की कॅन्टोन्मेंटच्या कार्यकर्त्यांना किंवा कॅन्टोन्मेंटच्या नागरिकांना वाऱ्यावर न सोडता कॅन्टोन्मेंटच्या नागरिकांना न्याय दिला जाईल ही भूमिका या माध्यमातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न पक्ष नेत्यांना केला. आणि मला खात्री आहे की यात आम्हाला सगळ्यांना यश भेटेल आणि कॅन्टोन्मेंट वासियांना न्याय मिळेल हीच सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे. जे काही नागरी प्रश्न तयार होणार आहे की या ठिकाणी तो विषय समजून घेण्यासाठी पुणे शहर शिवसेना प्रमुख माननीय संजय मोरे या ठिकाणी आलेत
त्यांचं मी सकल मराठा समाज व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. मोरे साहेब, आमची अशी इच्छा आहे की जे आपले काँग्रेस माइंडेड युतीचे जे पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून इकडचे स्थानिक प्रश्न हे सोडवले जावे. गेली 50 वर्ष कॅन्टोन्मेंट बोर्डाने एक देखील हॉकिंग लायसन दिलेलं नाही. मुळीक साहेब, 2005ला कायदा झाला वेंडर ॲक्ट नवीन, की त्या वेंडर ॲक्टमध्ये सांगितलं गेलं द्यावं. ब्रिटिश काळात दिलेलं लायसन देखील त्यांनी नूतनीकरण केलेलं नाही. आणि दुसरं म्हणजे जे स्थानिक गोरगरीब रस्त्यावर धंदा करतात त्यांची कुठलीही दखल आजपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाने घेतलं. श्रीकृष्ण मंडळ असो, बच्चू अड्डा असो, मग त्यानंतर गवळी बांधवांचा प्रश्न आहे, धोबी बांधवांचा प्रश्न आहे. ज्या गरीबांचे घर 10x10चे घर आहेत कॅन्टोन्मेंटमध्ये, आणि कॅन्टोन्मेंट कुठंच शौचालय आतमध्ये नाही. मग काही लोकांनी घराबाहेर शौचालय बांधलं. म्हणजे आज 50-60 वर्षापासून ह्या समस्या आहेत, त्या पोट तिडकीने कधी सोडवल्या गेल्या नाही. आणि भविष्यात हे प्रश्न सुटावे त्यासाठी आपण कलेक्टर व माननीय महानगरपालिका आयुक्त यांना भेटावं, त्याबाबतचं निवेदन मी आपल्याला सादर करतो. सकल मराठा समाजाच्या वतीनं आज भल्या सकाळी शनिवारच्या दिवशी खाणे मारुती मंदिरामध्ये हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्व सकल मराठा समाजाचं स्वागत करतो. की सर्वसामान्यांचे प्रश्न आज किती सकाळ असली, दुपार असली, संध्याकाळ असली तरी आपण हिरिरीने या ठिकाणी मांडताय. त्याच जबाबदारीने मी हा प्रश्न कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आता जे आपण एवढे प्रश्न या ठिकाणी मला लेखी स्वरूपात दिलेत, तोंडी सांगितलेत, हे सर्व सोडवण्याचा प्रयत्न माझ्या शिवसेनेचे जे खासदार दिल्लीमध्ये संसदेमध्ये आत्ता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आहेत तिथेही मी पाठवण्याचा प्रयत्न करीन. आमचे खासदार अरविंद सावंत असतील, शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई साहेब असतील, असे अनेक शिवसेनेचे 9 खासदार या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये करत आहेत. त्याचप्रमाणे आत्ताच खासदार अरविंदजी सावंत यांना, जे माजी केंद्रीय मंत्री होते, त्यांना नियोजन समितीवर या ठिकाणी संसदेमध्ये त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्रातनं एकमेव खासदार असलेले विरोधी पक्षातले ते खासदार म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मान मिळाला आहे. आणि भूमिका ते चांगल्या प्रकारे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समस्यांची भूमिका ते संसदेमध्ये मांडतील आणि सरकारकडनं हे प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतील, याबद्दल मी या ठिकाणी खात्री देतो. आजच मी आत्ता या ठिकाणी मुंबईला चाललो आहे. तिथे माझी खासदार अरविंदजी सावंत, खासदार अनिलजी देसाई आणि इतर सर्व खासदारांची भेट होईल. खासदार संजयजी राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत ते सुद्धा राज्यसभेमध्ये आपल्या या पुणे शहरातल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समस्येविषयी नक्कीच बोलतील. आणि तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून मी नक्की या ठिकाणी करेल. नुसतीच आश्वासन देणार नाही, तर तो प्रश्न संसदेमध्ये मांडला आहे आणि सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न शिवसेनेच्या खासदारांनी केलेत, हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. आश्वासन देणं हे शिवसेनेचं काम नाही आहे, परंतु सोडवण्याची भूमिकेतनं आम्ही आटोकाट प्रयत्न 100% यशस्वी प्रयत्न या ठिकाणी करू, अशी या ठिकाणी तुम्हाला 100% ग्वाही देतो. धन्यवाद मोरे साहेब. आपण सगळ्यांना उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊ. आणि या पवित्र खाण्या मारुती मंदिरातनं अनेक सामाजिक उपक्रमांची चांगली सुरुवात 100-150 वर्षापूर्वी झालेली, तशीच एक चांगली सुरुवात आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्हावी हीच मी मारुती चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.